आणि आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। भोंदू खरातच्या साथीदाराकडून ईडीनं 13,50,00,000 जप्त केलेले आहेत। ईडीकडून भोंदू अशोक खरातच्या साथीदारांची चौकशी सुरू आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून या साथीदारांची चौकशी सुरू असल्याचं वृत्त आहे। ईडीनं 13.12 कोटी रोख आणि सोन्या चांदीचे दागिने देखील जप्त केलेले आहेत। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, भोंदू खरातच्या साथीदारांची चौकशी सुरू आहे। 13,50,00,000 रोख जप्त करण्यात आलेले आहेत। काय अधिकची अपडेट? कृपा, खरं तर भोंदू अशोक खरातचा ताबा आता ईडीकडे आहे, कारण गेल्या 2 महिन्यांपासून तो नाशिकमध्ये होता। महिला लैंगिक शोषणाचे आरोप त्याच्यावर करण्यात आले होते। त्याच्यानंतर आता त्याचा चौकशी जी आहे ती ईडीकडनं केली जात आहे। मात्र ईडीकडनं त्याच्या बँक खात्यांची चौकशीसह त्यांनी जे इतर पैसे कसे कमवले याची चौकशी सुरू केलेली आहे। मात्र भोंदू अशोक खरातच्या साथीदाराकडनं देखील ईडीने एकाच दिवसात तब्बल 13 कोटी रुपये जे आहेत ते जप्त केलेले आहेत। त्यांच्या साथीदारांची चौकशी केली जात आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये त्यांच्या साथीदारांचा सहभाग आढळून आल्याने ईडीकडनं त्यांची स्वतंत्र चौकशी केली जात आहे। यामध्ये काही रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने देखील जप्त करण्यात आलेले आहेत। तर खरातच्या बँक खात्यातील जवळपास 2.25 कोटी रुपयांच्या ज्या ठेवी आहेत त्या गोठवलेल्या आहे आणि भोंदू अशोक खरातच्या आलिशान कारने संपूर्ण महाराष्ट्रात फिरायचा ती मर्सिडीज कार देखील ईडीने जप्त केलेली आहे। एकूणच त्याच्या सगळ्या आर्थिक व्यवहारांची जी पाळेमुळे आहे ते आता ईडीकडून खणून काढले जात आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी काय काय धक्कादायक माहिती समोर येते आणि आणखी कुठल्या मालमत्ता जप्त करण्यात येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चितच महेश, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।